की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. 2100 रुपये मिळणार नाहीत. जे त्यांनी लाडकी बहिणाची जे लाभार्थी होतात त्यांना कमी केली आहे, त्यांना वाढवायची काही तरतूद नाही. किसानसाठी त्यांनी एक कर्जमाफी योजना अंमलबजावत आणणार असं सांगितलं आहे, पण त्याच्यामध्ये किसानला काही सहाय्य मिळणार नाही. रोजगारच्या ते म्हटलं आहे, पण ते नेहमी म्हणतात, पण कोणाला गव्हर्नमेंट रोजगार देत नाही. हे दिशाहीन बजेट आहे. मुंबईसाठी काय उपाययोजना केल्या त्या मुंबईमध्ये जे चालू प्रकल्प आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी घोषणा केलेली आहे, पण नवीन काय प्रकल्प आणणार, नवीन काय मुंबईला दिशा देणार, मुंबईच्या साठी नवीन काय या बजेटमध्ये नाही. सरकारनेच 2100 रुपयाची लाडकी बहिणींसाठी घोषणा केलेली, पण सध्या 2100 रुपये नाही तर योजना सुरू राहणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी. योजना तो ते बंद करू शकणार नाही, पण योजनाला एव्हरी टाइम ते कमी करतात. आणि जे 2100 रुपयाचा तो काय म्हणणार नाही, ते 2100 रुपये देणार नाही हे नक्की झालेलं आहे आता. आणि जे लाभार्थी बी ते कमी करत चाललेलं आहे. पात्र शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देणार असं म्हटलेलं आहे, पण मला नाही वाटतात ते देऊ शकणार. ते देणार नाही, ते खाली फक्त घोषणाच आहेत. आणि हे सरकार फक्त घोषणाच करतात. खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं की हे सरकार फक्त घोषणाच करतंय आणि कोणालाही या अर्थसंकल्पातून न्याय मिळालेला नाहीये अशी भावना अमीन पटेल यांनी व्यक्त केली आहे. तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई.